गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी 8:30 वाजल्यात आणि सूर्य बघा कसला चमकतोय. माझं आज कपडेही धुवून बाहेरचं आवरून सगळं झालेलं आहे. आणि चला हार वावायच्यात. त्यात जा आहे का? पान तापले का वात्या? होय जाळत नसन, आंघोळ्या राहिल्यात की अजून. चूल पेटवायची चालली आमची. हो त्या दोघांचीच राहिली, त्यांना काही म्हणायचंच नाही. कवर का बसाना सणासुदीचा. आज वर्षाचा सण दसरा. आज सगळ्यांना विजयादशमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता शुभेच्छा द्या की सगळ्यांना. आज अख्खं वर्ष सगळ्यांचं एकदम छान मस्त सुखी समाधानी समृद्धीचं होय हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमचं चाललेलं आहे स्वयंपाक झालं. मी आजच्या दिवस दिसणार आहे तुम्हाला परत नाही बरं का. रेसमा गेली की झाला. आता काय सकाळचं तुमचा रोज तुमचाच व्हिडिओ काढून देणार आहे मी. आधी सोनं घ्या माझ्यासोबत सोन्यासारखं पाया पड आशीर्वाद बघते मटकी सांडायची. हा सोनं घ्या माझ्यासोबत. हो बोलते की सोन्यासारखं बोल. हर का माझ्यात पप्पा माझ्या माग किट 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 किट. आणि देवाला ठेव सगळं ठेवायचे. चल देवा पुंजायची आरती सगळं करायचं. काय म्हणतात पण हे पण तीच म्हणतात सोनं घ्या सोन्यासारखं बोला. दुसरं काय म्हणायचं? खूप साऱ्या शुभेच्छा दे सगळ्यांना. सगळ्या युट्यूब फॅमिली, परत इंस्टाग्राम फॅमिली, फेसबुक फॅमिली, सगळे आपली फॅमिली पाहून आहेत आपलं सगळ्यांना. आणि आमच्यात का नाही काय सांगू, आमच्यात सोनच सोनं या. असलं सोनं मला बारक्यापणी वाटायचं. हे सोन्याच्या झाडाला कडे सोनं येते. मी म्हटलं आई मी मोठी झाले मग सोन्याची चेन घालणार. काय ज्ञानू काय बोलली. डोक्यातला विचार लहानपणीचा. चला तुम्हाला आमचं सोनं दाखवते. माझ्याकडून तुम्हाला हॅपी दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. परत दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा. हा चला. आणि महात्मा जयंती. आणि आज ही करायचे. आज सगळं साहित्य धुयचं. शेतकऱ्यांचं खुरप इळ्या काय परत ना अभ्यासाचं साहित्य जे 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 आपले जे ह्याच्या वस्तू आहेत ना शेतातल्या ह्याच्यातल्या त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक ह्या एकदम अशा धुवायच्या पुसायच्या मस्तपैकी. त्याला हार फुलं आणि सोनं हळदी कुंकू लावायचं छानपैकी असं. आणि 2 नैवेद्य करायचं आता पुरणपोळीचं घालून. कालच पुरण ठेवलंय आम्ही कारण काल घट उठल्यामुळं काल पोळ्या केलत्या ना. मग आज पण निवद हे करायचं ठेवलंय पुरण मस्तपैकी. आणि आमची सैनिकांनी काय केलंय उरकू लागवायच मला उरकायचंय. फक्त मला नीट बोलत ती सारखी मला अशी ठेवावं. चला मस्तपैकी बाहेर तर एक नंबरच वातावरण झाले. आणि रात्री हे गेलं होतं दिवस मावताना ते फुलं ही घेऊन आल्यात. आता छान असं हरवून काढते मस्तपैकी पटापटा. घराला वावायचं गी घामेल्यात भरून जाईल. आता ह्या दोन्ही घरांना वावायचं. परत त्या देवाच्या घराला स्कूटीला मोठ्या गाडीला वावायच्यात. हार वावायच्यात. तिला म्हणलं चल ही फुलं की सगळी बाहेर. नाही मीच वावती. राहू दे इथंच नाही तर इथंच राहू दे इथंच इथंच बसून वाहू घेते सुई दोरा सगळं. आणि उठा की लवकर उठलो मग असंच बसणार आहे का? मला पारा बाहेर सोनं ना सोनं घेऊन गेले तरी व्हिडिओ नाही काय नाही बघायचं नाही आंघोळ नाही काय कसला उग माणसं काय काय करते दसऱ्याची ना आम्ही बघा. पप्पा नुसतं काय मला नांदायला खावत गाडी धू हार सतत अरे पण तुम्ही कशाला मग मोठा झालाय. पहिलं मीच गाडी धुवायचो मीच हरवायचो. नाही कधी मीच करायचो साफसफाई मीच पप्पा हरवायला मी बाप्पा असायचो आणि गाडी धुयला पण मीच असायचो. खोटं बोलती. नाही तुम्हीच बघा आता बघा सकाळ खोटं बोलती. खोटं बोलायचं नाही आणि मी खोटं पण बोलली नाही. कसं चाललंय हार वावा म्हणल्यावर पाय धु म्हणल्यावर साखळ्या केवढ्याच्या हीच करत बसली ती. 2 लाखाला झालंच ना अशीच बोलती नुसती. आणि आमचं सोन्याचं झाड सगळं ही होत गेलं बरं का. बरेच जण येऊन घेऊन जातात. आता ही कातरच ठेवली इथं छाटायला अशी. आणि काही बुडापासून होतं असं फुल भरलेलं. तर हे सगळं ज्यांना ज्यांना पाहिजे ज्यांना हे अख्खं एवढं आहे
कुणाला न्यायचंय त्याने पलीकड पण आहे. अख्ख्या ज्यांना पाहिजे त्यांनी येऊन घेऊन जावे. ह्यावेळेस झेंडूची फुलं नाही ती आलेली पण चाफा हरांच्या मध्ये कसली पानं असतात ती करंजी तो ती करंजाचं झाड आहे त्यातली आणि चांगली चांगली पानं बघू ना करंजीची पानं गवतात लावत्यात चांगली मस्त दिसायसाठी. असं सगळं हरित रव्य वातावरण झाल्यासारखं झाले आमच्याकडं. उरक पटापटा. इरबळचे अपडेट सगळ्यांना देत मी तुम्हाला सगळ्यांना. इरबळ काय 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 चाललेलं आहे ती. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. सगळ्यांना शुभ सकाळ. सगळ्यांना पुन्हा एकदा हॅप्पी दसरा. आता आंब्याची राहू दे आण त्याचेच चल तिकडं. मोठा फंटा आण चांगला. कारंजाचा चांगली हिरवी मस्तपैकी पाणी मोठी मोठी आण.